नैलेशजी हाय, सोनिया बोलते. येस येस. मला OTP सांगू शकाल का? नाही सॉरी, मला OTP सांगू शकाल का आलेला? 3411. राईट. एक मिनिट हां. येस करेक्ट आहे. थँक्यू नैलेशजी. येस, संध्याकाळपर्यंत 10 लाख रुपये बँकेत येतील. वाट बघा येतातच आहेत हो. आणि नैलेशजी, एकटे कधी असता? आय मीन फ्री कधी असता? अच्छा, दुपारी का? डोंट वरी, मग मी उद्या दुपारी येईन KYC साठी. ओके या, थँक्यू. ए वेड्या. अजून एक उपेक्षित गणला. तुम्हाला सांगतो, बाईचा आवाज ऐकला ना यांचं ट्रॅफिक जॅम होतं. सरकार बोंबलून सांगतंय मोबाईल बँकिंग नीट करा, ऑनलाईन फ्रॉड सुरू आहेत, कोणाला OTP देऊ नका, पासवर्ड सांगू नका. पण बाईचा आवाज आला ना, हॅलो, गेले. काय झालंय, माझं हेच काम आहे. मी असं ऑनलाईन फ्रॉड करतो, असं मोबाईल नेटवर्कमधनं OTP काढतो, पासवर्ड काढतो, ईमेल काढतो आणि मग लोकांच्या अकाउंटमधनं पैसे लुटतो. पण आता जरा लोक सुधारायला लागली आहेत, हुशार झाली आहेत, त्यामुळे बरेच जण बळी पडत नाहीत. म्हणून आता मी दारोदारी जातो आणि अशी माणसं शोधतो जी बावळट आहेत. मग त्यांच्याकडनं ईमेल ID घेणं, पासवर्ड घेणं, OTP घेणं, CVV घेणं आणि त्यांना लुटणं, हा माझा बिझनेस आहे. बघू आज कोण सापडतंय. एक्सक्यूज मी, कुणी आहे का? कुणी आहे का घरी? हॅलो. धप्पा. इथं पप्पा असताना परक्या माणसाला पप्पा बोलशील? लाज नाही वाटत तुला? अच्छा, गावात कॉमेडी. नाही हे पप्पा नाही म्हणाला तो सर, तो धप्पा म्हणाला. अच्छा, धप्पा. होय काय? ए बाळा, धप्पा दिलास मला कशासाठी? नाही, त्याचं काय झाला, आम्ही सगळे मिळून लपाछुपी खेळत होतो ना, तुमका पकडल्यांनी धप्पा दिल्या. हो या, बसा. बस. बरं, तुम्ही कोण आणि तुम्ही तर कशाला आलो आहे? ऍक्च्युली मी बँकेकडून आलो. बँकेकडून कशा गेलास? थैसून लांब पडता. येऊचा तर चक्की काढण्याचा थैसून जवळ आहे. चक्कीकडनं आलो का? तुम्ही डाव्या साईडला जवळ. जवळ आला चक्की आईला, जवळ आहे. यांच्या विनोदावर कोणीतरी अंकुश ठेवला पाहिजे यार. काय आले का? तर ठेवतील ते. नाही, तसं नाही. काय झालं, बँकेकडून आलो म्हणजे बँकेकडून आलो असं नाही आलो, नाही? बँकेतून आलोय. मग तसं सांग, बँकेतून इलो. बँकेत ना आलो बँकेत काय? नाही. चला पैसे काढा मग. पैसे काढा. कसले पैसे? अरे मटन शॉप मधनं आलो असं तर मटन मागितला. हा. बँकेत ना आलो म्हटलं पैसे नको. काय लॉजिक? नो लॉजिक, ओनली मॅजिक. इंग्लिश. दॅट्स अ प्लॅटॉनिक ह्युमर. ए बाय माझे, कसलो स्वॅग झाडतात बघा. नाही तर काय, घबरवा. हा. आपली उचलली जीभ लावली टाळ्याक आपला बोलत सुटाय. समोर माणूस इलवा, त्या काहीतरी बोलूच ऐकून तरी घ्यावा. बाबा काही बोल काय? बोला. वहिनी हुशार राहता तुम्ही. लहानपणापासून. तर ऍक्च्युली मी म्हणत होतो की मी बँकेतून आलेलो आहे. मी ना ऍक्च्युली KYC करणार आहे तुमचं. KYC झालंय तुमचं? नाही म्हणजे बघा, FYC झाला, त्याच्यानंतर SYC पण झाला. TYC ला ना कॉलेजमध्ये पोरं लय मागं लागली, लय फ्लटिंग करायची म्हणून कॉलेज सोडून दिला. त्याच्यामुळे तर KYC करूचा राहुला माझा. आणि माझं कसं झालं, मला असं कोण म्हटलं ना घे वायशी तरच मी घेतो का. मला कोणी आग्रह केला ना KYC तर मला झेपायला नको, मी काय तेवढी घेत नाही. घे वायशी घेतो नाही असं नाही. आणि माझं काय अजून लग्न नाही झालं ना, त्यामुळे ते KYC वगैरे काय मला माहिती. लग्न नाही झालं. लग्न झाल्यानंतर काय अर्थ होतो रे KYCचा? नाही तो लहान आहे ना, त्याला काही कळणार. असं नसतं. लक्षात घ्या, KYC म्हणजे काय, तर आधी ना तुम्ही KYCचा फुल फॉर्म लक्षात घ्या. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. हा. अच्छा, नो Yes. नो नेवर कस्टमर जस्ट टॉकिंग फॉर फर्टिलायझर. गुड थिंग. आय नो व्हेरी वेल इज सफिशियंट फॉर टायमिंग फॉर नथिंग एल्स एज फर्टिलायझर गुड अँड सोनाली कुलकर्णी. हे काय होतं आणि ह्या सगळ्यात त्यांना का मध्ये घेतलंय? नाही मग नाही, आपला नाही, काही शब्द त्या- आठवला नाही ना, मग आपलं बोलून घेतलं. नाही त्यांका ते म्हणायचं आहे, नो कस्टमर म्हणजे कस्टमरला नाही म्हणूचा नाही, कस्टमर देवास. हा. अरे नाही, नो युअर कस्टमर म्हणजे NO नो नाही, मग? नाहीचा नो नाही. KNOW नो युअर कस्टमर. नो म्हणजे जाणून घेणे. आणि मग जाणून बुजून घेणे म्हणजे हा. ए बाळा नाही, ऐक बाळा, ऐक. हे बघ, अरे
जाणून बुजून घ्यायचंच नसतं असं काही हा असा अर्थच नाही लागत म्हणजे वाक्याला. नो युअर कस्टमर म्हणजे जाणून घेणे. तुमचा जो ग्राहक आहे की नाही त्याची माहिती करून घेणे, त्याची ओळख करून घेणे. अच्छा, ते अगोदर नको सांगायला. केवायसी ही खरं तर एक प्रोसिजर आहे. मला सांगा, माझ्या आधी इथे बँकेतनं कुणी आलं होतं का? हा म्हणजे 3 दिवसापूर्वी बँकेतनं माणसं आली होती. बर. पण त्यांनी जे माझ्यावर केलं ना त्याला केवायसी म्हणतात ती काय मला आयडिया नाहीये. काय केलं त्यांनी? त्यांनी तुडवली मला. काय झालं, एखादा बँकेकडनं लोन घेतला नव्हता तर मी जामीन होतो का नाही, तर त्या आल्याने माझ्या मानगुडीवर असा पाय दिली. त्याला केवायसी म्हणतात काय? त्याला मस्ती जिरवणं म्हणतात. होय, अरे मस्ती जिरवली. नाही त्यांना नका सांगू, मी तुम्हाला सांगतो. अहो केवायसी वेगळं असतं. केवायसी म्हणजे काय, तर तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक केलं जातं. अच्छा अच्छा. हा काय तर? आधार कार्ड, पॅन कार्ड. नाही, तुम्ही काय बोलतात कळणार नाही आमका. नाही मी जे बोलतोय ते कळत नाहीये का माहीतच नाहीये? नाही बॉय यातलं म्हणजे काय? ऐकूक नाही आधी कधी. एक नंबर. हा, वा, वा. कायला? अशीच फॅमिली शोधत होतो मी. होय काय? हो ज्यांना यातलं काहीच माहित नाही अशी फॅमिली शोधत होतो बरं मी. झालं. बरं झालं आपल्याला. मी आहे ना, मी तुम्हाला मदत करणार, लक्षात घ्या. होय, होय. असं समजा मी सरकारकडनं चाललेलो आहे, मी तुमचं केवायसी करून देणार हा? होय? पण त्यासाठी जी काय मदत लागेल ती तुम्ही मला करायची. ओके करतो लवकर. कराल ना? बसा तरी आधी. बसतो. मदत सगळी करतो एक ना. नंबर. तर आता एकदम सोपं सांगतो तुम्हाला. केवायसी करण्यासाठी ना तुमचा ईमेल आयडी फार महत्वाचा असतो. हा. ईमेल आयडी, पासवर्ड, ओटीपी अत्यंत महत्वाचा असतो. कम्प्युटरवर काढतात काय? करेक्ट. हो, आम्ही काढलेला हो, हो, हो. मागच्या आठवड्यात काढलो नाही. अरे वा, तुमचं ईमेल आयडी झालेले आहेत? झालेलं आहे, झालेलं आहे. उत्तम. मग तुम्हाला ना आता मला ईमेल आयडी आणि पासवर्ड द्यावा लागेल. काय त्याच्यावरती ओटीपी येतो ना? ओटीपी माहिती आहे ना? हा हाय सर दुखता. कुठे? हे ओटीपी नाचता. नाही असं दाबला तुमचा विनोद. अरे ऐसा नहीं होता है रे, ऐसा नहीं होता. हे नाही. ओटीपी ओटीपोट नाही, ओटीपी, वन टाइम पासवर्ड असं आहे ते लागतं. तर ते ईमेल आयडी आणि पासवर्ड जर तुम्ही मला दिलात ना तर मी माझ्या फोनवरती लॉग इन करणार. खरंच? हा मग ओटीपी अच्छा, येणार. तसं आहे काय? हा तर मला जरा तुमचा ईमेल आयडी सांगा माझा please. मेल आयडी पाहिजे. घ्या, greekgod@sugardaddy.com. काय आहे तुमचा मेल आयडी? greekgod@sugardaddy.com. माझा मेल आयडी आहे. खोटं कशाला सांगू? गॉड. हो, काय झालं, मला सगळेच लोक काय म्हणतात, माझा चेहरा आहे का ना ग्रीक देवतांसारखा दिसतो म्हणून. बाकी काय नाही ग्रीक देवतासारखा नाही, ग्रीस जेवल्यासारखा दिसता तुमचा. जास्त बोलू हा तुझा थोबाड फोडीन. हा जरूर. आणि काय एवढं- बोललास हा? ना? शुगर डॅडी. शुगर डॅडी. चायत जराशी साखर जास्त झाली त्यांची शुगर वर खाली होता. 5 पावलं चालली तर पिटी साखर सारखे पडतात वे कपरे, काहीतरी बोलू नको. शुगर डॅडी. शुगर डॅडी. हाय एवढा बोलता तू, तुझा ईमेल आयडी सांग बघ. काय घाबरतय का काय? हा. कोकणची jacqueline@sweetheart.com. हा तुझा ईमेल आयडी आहे. मग? आताच्या आता मांग घे. मागं कशा घ्या मी? जॅकलीन म्हणजे काय? म्हणजे काय तू- तू- म्हणजे? म्हणजे आईला काय? काय बोलायचं? अबघ, हो. मी जॅकलीन आणि कोकण ह्याचा अपमान होतोय. काय मोठी हिलत? जॅकलीनचं नाव मांग घे. काय घेऊच अरे नाही ना. अरे, जॅकलीन मांगे आहे का ना? अरे नका ना भांडू. अरे पण जॅकलीन भांडू म्हणजे- नका प्लीज, भांडू ऐक नका. माणूस उगाच आपला हो माणूस. बरोबर आहे, पण ईमेल आयडी दिलेला आहे तर पासवर्ड पण द्यावा लागेल की नाही? अच्छा, हा? password लागेल. एक मिनिट, आधी तुझा ईमेल आयडी आहे का बाळा? नाही माझं अजून लग्नच नाही झालं ना, तर मेल आयडी कसा? त्याचं वेगळंच हा काय समजतोय नेमकं? नाही तर लहान आहे ना, त्याला काय कळणार नाही. बरं हरकत नाही. हा तुमचा पासवर्ड सांगा. परबीन दारुगड. काय तर? काय काय म्हणजे आता मला अलिबाबाचं तर असं नाही काय, तिला दारुगड तर चालतं तुम्हाला. मग परबीन दारुगड काय वाईट आहे मला सांगा. लाज वाटू कोई परबिनीचो दार उघडूक सांगत म्हणजे काय? ठीक आहे, आता ठेवलाय त्यांनी तर ठेवलाय. मग? तुम्ही सांगा ना तुमचा पासवर्ड. सांगाय श्याम बांगरची मोरी पकड कालवण करूचा. श्याम भांगर. हाच गावला तुला पासवर्ड. मग काय गावला झालं? नाही. तुमचा आता हा. चालता तुमचा बरोबर चालता. आहे, ते जास्त करायचं बोलू आणि- नको. सतत नका ना भांडू रे. काय करताय तुम्ही? काय ना तुम्ही इतके अडाणी आहात ना रे ह्या ऑनलाईन जगासाठी, की आता खरं तर मलाच तुम्हाला सांगावं असं वाटतंय की असे पासवर्ड नाही ठेवायचे. मग हे असं आपल्या प्रियसीचं नाव, प्रियकराचं नाव, समोर स्वतःची जन्मतारीख, आय लव्ह यू वगैरे असे पासवर्ड नाही ठेवायचे. हॅकर पटकन हॅक करू शकतो ना. काय सांगता बाई काय? मग म्हणजे दुसऱ्याची जन्मतारीख सांगली ते झालं. हा दुसऱ्याची एक वेळेस ठेवू शकता. बरं मग लिहा 25 जून 1986.
हयती कोणाची जन्मतारीख तू का काय करू सांग कोणाची तू का काय जन्मतारीख करू सांग? अरे फिरायची कोणाची जन्मतारीख. काय कोणाची एकच लाफ्टर आला कोणाचा आला सई तामणकरची जन्मतारीख आहे ये बाय म्हणजे बघला काय बघला सांग? एवढी हिंमत केली या माणसाची हे आता हे म्हणलं अरे, दुसरे जन्मतारीख नका म्हणून. ना रे, माहितीच नाही भांडे होते म्हणून सांगितली आमची सांगायची. नका करू हे आणि आता मी तुमचा पासवर्ड नाही बदलणार आहे इथे नाही बदललं नाही बदलणार आहे महत्वाचं काय लॉग इन करणं तुमचं लॉग इन झालेलं आहे माझं झालं माझं झालं एकच मेल आहे वेलकम फुगल एवढाच एक मिनिट माझा बघा, दुसरा टॅब ओपन करतो तुमचा श्यामबांगर चिंबोरी पकड असा काय कालवण करूचा तुमचाही एकच मेल आहे होय ना? वेलकम फुगल हो असं अरे मग मी ओटीपी तुम्ही ह्याच्यावर काही करत नाही नाही म्हणजे बँकेचा व्यवहार तुमचा या मेलशी काही कनेक्ट वगैरे नाही नाही आम्ही बँकेत जातच नाही ना नाही. बँकेत जात नाही बँकेत पैसेच नाही आहेत का म्हणजे बँकेत अकाउंट तरी आहे का तुमचं अकाउंट आहे पण पैसे नाही ठेवत अरे मग आधी सांगा ना उगाच वेळ कशाला वाया घालवता जर नाहीच आहेत तुमच्या बँकेत पैसे तर अरे यार. बँकेत नाही आहेत, पण आम्ही घरात हा, ठेवतो घरात पैसे हा आम्ही घरी ठेवतो घरात ठेवता पैसे हो. कॅश घरात काय ठेवता? कॅश घरात सगळी एक नंबर आहे ना? एक अशीच फॅमिली शोधत होतो मी लय खुश होतात हरकत नाही हे आपण बँकेचं वगैरे सगळं नंतर करूया माझ्याकडे अजून एक स्कीम आहे होय? मला सांगा घर बसल्या 50 लाख कोणाला कमवायचे केव्हा म्हणजे 50 लाख? मग आमका तुम्ही देता ना मला- काय? आमका पाहिजे मग मी जे सांगेन ते करावं कर लागेल कर काय? काय ना एक अशी स्कीम आहे ना ज्याच्यातनं तुम्ही लखपती व्हाल होय? हा मला सांगा रिमोट फार्मिंग माहितीये ए बाळा तुला रिमोट फार्मिंग माहितीये नाही नाही रिमोट फार्मिंग म्हणजे काय तर काय? दुरून शेती करणे दुरून शेती हा. आता लांब शेती करायची हा दुरून शेती म्हणजे तुम्ही आता इथे आहात की नाही भारतात हो. इथून तुम्ही वेगळ्या देशात शेती करू शकता वेगळ्या बाय. देशात. हा आता तुम्ही होय? म्हणालात ना की घरात पैसे होय आहेत तर. मग ते घरातले पैसे मला द्या मी काय करणार ते पैसे इन्व्हेस्ट करणार सागाच्या झाडात अच्छा सागा सागाची झाड मी आफ्रिकेत तुमच्या नावाने तुमच्या पैशांची सागाची झाडं लावणार हा. मग थोड्या वर्षांनी ती मोठी होणार त्यातनं जे उत्पन्न येणार ते आयुष्यभरासाठी तुम्हाला घर बसल्या मिळणार अच्छा, असं आहे काय हा आणा घरात जे काही पैसे असतील ते माझ्याकडे द्या मी एक फॉर्म देतो भरायला मग तो फॉर्म भरून पण द्या मला हा काय म्हणतो हा पैसे आणा जा. थांब ऐक. ऐक ना माझ्याकडे 3 रुपये तुझ्याकडे किती आहे माझ्याकडे ₹1.25 असतो हा एक मिनिट 4.25 रुपये आहेत आमच्याकडे 4.25 रुपये आहेत म्हटलं आमच्याकडे तर आम्ही देत आहोत तुम्हाला हा. अख्ख्या घरात फक्त 4.25 रुपये? 4.25 नाही नाही थांबा थांबा काय झालं तांदळाच्या डब्यात मी अजून ठेवलेले आहेत हा आहेत. किती आहेत 75 पैसे असतात म्हणजे 5 रुपये एकूण 5 रुपये 5 आहेत रुपये झाले 5 रुपये आहे हो ऐका मी काय म्हणतोय काय तर? सगळ्याच्या सगळे देऊ नका घर असा रिकामा करूचा हा, नाही हा. 2 रुपये ठेवा आपल्या 3 रुपये हा देऊ. बरं 2 रुपये घरात ठेवायला लागतील ना लक्ष्मी म्हणून 3 3 रुपये रुपये. आम्ही देत आहोत तुम्हाला तुझ्याकडे आहेत काय नाही नाही माझं लग्नच नाही झालं ना माझ्याकडे कुठे पैसे? याच्याकडे पैसे नाही. त्याच्यामुळे याच्याकडे पैसे नाही आहे हाय, तुमच्या आहे. ही तुमची नेट व्हॅल्यू आहे म्हणजे तुमची नेटवर्थ ही 5 रुपये आहे हो आणि त्याच्यात पण तुम्हाला 2 रुपये सेव्ह करायचे आणि 3 मला द्यायचे होय, सेविंग होय, नको का होय. करायला Saving पाहिजे. पाहिजे ना पाहिजे तर तुझ्या आईला तुझ्या म्हणजे हो का? तुडवला पाहिजे तुम्हाला तुडवला पाहिजे जे बाय म्हणजे ओरडतात ओरडू कशा? नका लाज नाही वाटत भिकाऱ्यांना लाज नाही अरे खरं तर मी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजेत रे मी तुम्हाला 50-50 रुपये देतो तुमची ही जी अवस्था आहे ना ती सुधारा अरे 5 रुपये कसं लुटू रे तुम्हाला लुटायला आले तर आपल्या मूर्ख झाले बाहेर करायचं यार.